महावितरणच्या मनमानी कारभाराला मोठा धक्का. विनासूचना वीज मीटर बदलल्याप्रकरणी ग्राहक आयोगाचा कडक निर्णय, ग्राहकांना मोठा दिलासा. धुळे जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरणच्या कारभारावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने कडक ताशेरे ओढले आहेत. ग्राहकाच्या अनुपस्थितीत कोणतीही पूर्वसूचना न देता वीज मीटर बदलल्याप्रकरणी कंपनीला दोषी ठरवण्यात आले आहे. तक्रारदार रुपेश मराठे यांनी ॲड महेश मराठे यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या तक्रारीनुसार 25 मे 2025 रोजी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही नोटीस न देता आणि अंतिम रीडिंग न घेता मीटर बदलले. महावितरणकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रकरण ग्राहक आयोगात गेले. कंपनीकडून कोणीही उपस्थित न राहिल्यामुळे प्रकरण एकतर्फी चालवण्यात आले. आयोगाने स्पष्ट केले की नियमांचे उल्लंघन करून मीटर बदलणे ही सेवेतील त्रुटी आहे. या प्रकरणी महावितरणला तक्रारदाराला एकूण 8,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये आर्थिक, मानसिक आणि अर्ज खर्चाचा समावेश आहे. 45 दिवसांत रक्कम न दिल्यास 6% व्याजासह पैसे देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. हा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा विजय आहे. महावितरणच्या मनमानीला आता लगाम बसेल असे मत ॲड महेश मराठी यांनी व्यक्त केले आहे. सध्या अनेक ठिकाणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार करून ग्राहकांच्या संमतीविना जुनी मीटर बदलून स्मार्ट मीटर लावले आहेत. जर तुमच्या सोबतही अशा प्रकारे मीटर बदलण्यात आले असेल तर घाबरू नका. कायदेशीर मार्गाने न्याय मिळू शकतो. तेव्हा जागृत रहा आणि सतर्क रहा. आपल्या अधिकारांचा वापर करा. ताज्या बातम्यांसाठी निर्भीड विचारला फॉलो करा.